नमस्कार सर्वांना, कशा आहात तुम्ही? आहेत ना सर्व ठीक? तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान नवीन व्लॉगमध्ये. तर दिल्लीमधलं पोल्युशन खूप वाढलेलं आहे, खूप वातावरण खराब आहे आमच्या इथे. कारण का नाही, ऑनलाईन क्लासेस चालू आहे, तुम्हाला न्यूजमध्ये पण बघायला भेटत असेल. इतकं पोल्युशन आहे की भयानक. हे तर थोडं पाऊस झालेला तेव्हाच आहे, पण वातावरण हे झाड पडलं आहे ना समोरचं, हे बघा, हे दिसतंय ना, खूप मोठं झाड होतं पडलं आहे. आज गायीचा असा व्हिडिओ भेटलाय ना, व्हिडिओच्या शेवट नक्कीच बघा, ठीक आहे? खूप छान, तुम्हाला आठवण इतकी येईल का नाही गायीची, इतकी मज्जा येईल. आणि त्याच्या आधी पोल्युशनबद्दल बघून घ्या. त्याच्या आधी दागिने पण घेतलेत बरं का मला दाजीने. तुम्हाला ह्याच व्हिडिओमधून दागिने पण बघायला भेटेल. मिस्टरांनी काय घेतले माझ्यासाठी, फौजी साहेबांनी. तर काळजी घ्या, आपल्याकडं पण थंडी आहे वाटतं, आणि इकडं पण भरपूर थंडी आहे अशी. आणि थंडी पण आहे, आम्ही तर बाहेर निघतच नाही, पण मुलांना, फौजी साहेबांना ड्युटीला जायला लागतं. मी काही घरातच असतो. एवढा आहे ना, बाहेरचं काही दिसत नाही, बिलकुल दिसतच नाही. मी दरवाजा खोलून माझी कचऱ्याची बकेट मला दरवाजात बाहेर भेटत नाही, एवढा म्हणजे पोल्युशन आहे. त्यात हे पाऊस पडल्यानंतर हे झाड आहे ना माझ्या घराच्या समोरचा, तो इतका मोठा झाड होता, अचानकच बसलेलो, अचानक आवाज आला तर पडलाय बरं का. तर चला आता मी कामाला लागते. दिसत नसेल पण हे बघा, असे आहेत, असे हे उभा राहिलेले प्रिंट आहेत. ह्या प्रिंटला मला वरच्या साईडला करायला लागेल ना, त्यासाठी मला बाजू कुठं निघायचे, पुढचा पार्ट कसा मागं पुढं झाला तरी चालतो, म्हणजे खाली हे प्रिंट वर साईडच्या, म्हणजे वरच्या साईडला तोंड करू नये. मी कुणीकडे सुद्धा वापर केला तरी चालतो, पण बाजूला आणि पाठीमागचा भाग व्यवस्थित आला पाहिजे ना. मग पाठीमागचा असा कटिंग केला. आता पॅटर्न काढून पुढचा पहिलं बाजू काढून घेते आणि परत पुढचा पार्ट. आणि हेवी हेच आहे, 42 छातीचा ब्लाऊज आहे. तर चला, माझा ब्लाऊज हा कम्प्लीट होत आला आहे. देते आता प्रतीक्षापर्यंत शिवते ब्लाऊज. हे बघू शकता, हा साईडची पट्टी आहे, पूर्ण बिनास्तरचं आहे. तर पहिली बार इथं म्हणजे बिनास्तरचं, अस्तरचं असलं ही अशी हात शिलाई गळ्यापट्टी आहे, त्यानंतर खोलायची. पण ही छानच वाटते तशी, ह्याशी रप्प बसायला लागले बघा, दिसते ना. तर आता फक्त फिटिंग राहिली ब्लाऊजची, बाकीचे सगळं बाजू वगैरे बघू शकता जोडून हे झालेलं आहे. हे बाजू आहे, बाजू वगैरे झालेलं आहे, फिटिंग राहिली, गळपट्टी झाली. ताईचं नाव तर विसरले. ह्या मशनीबद्दल विचारलं आहे ताई. हां, ही पिको फॉलची आहे. दुसरी जी मोठी माझी तुम्ही जाक A to C बघितली ना, ती पिको फॉलची नाही, त्या फॅक्टरी वगैरेमध्ये लागलेली मोठी मशीन आहे ती. फक्त आणि फक्त शिलाई करते ती मशीन. ह्याच्यावर शिलाई पण होतं, इंटरलॉक होते भरपूर, म्हणजे बटणं लावते, हुक म्हणजे बटनांसाठी का नाही, काजा पण बनवते, इंटरलॉक करते, आणि पिको फॉल खूप काही, म्हणजे खूप सारे प्रकाराचे ह्याच्यावर शिलाई होतात. शिंगर हेवी ड्युटी 2223 आहे बरं का, ही 4423 आहे. तर ह्या मशनीचं नाव माझ्या. आणि चला, ब्लाऊज वगैरे माझं शिवून रेडी झालेलं आहे, बघून घ्या आता. तर मी आता ना तुम्हाला सांगते, ही आहे साडीला फॉल केलेला, साडीला पिको फॉल केला, ही साडीचा हा ब्लाऊज. खूप हेवी आहे, त्यामुळे ना मोठी साईज आहे ना, म्हणून झूम आउट केला आहे कॅमेऱ्याचा. तर फिनिशिंग तुम्ही बघू शकता, मला लांब ठेवते, हे बघा फिनिशिंग. धागाची टाकली बाजू बघा, 10-10.5 इंचाची बाजू आहे. तर हे बघू शकता, पाठीमागचा गाळ शिवून झालेला आहे. ब्लाउज अपना साला क्या हो गया, साला कुछ गिरा दिया क्या, चुगली बघा माझ्यावर. जा पापा बुला रहे, जा गिरा दिया. अशी चढून बसते. चला, हा ब्लाऊज असा झाला. तिच्याच मैत्रिणीचा हा ब्लाऊज आहे, बिनास्तरचा. 100 बढ़कर ती एक हे आहेत ब्लाऊज. आपण 48 छातीचा आहे, बिनास्तरचा आहे. तर पाहू शकता तुम्ही,
केली ना, आपण हात शिलाई ओपन केलेली. तर चला ह्याला स्टिच बटन आत वगैरे सगळं लावून कंप्लीट आहे. आता येणार आहे कस्टमर, त्यासाठी व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ब्लाऊजचा. ठीक आहे, धन्यवाद. गाईच्या बडबडीनं का नाही तुम्हाला कायच ऐकाय भेटे ना, म्हणून का नाही मी वॉइस बंद केलेला आहे. हे आहे साऊथचे, तिकडून घेऊन येतात साड्या, म्हणतात मॅडम जागा आमची खाली ठेव. आणि हे बघा किती जाड जाड आहेत. आणि ही जी मैत्रीण जी मी मेरून कलर शिवलेला आहे ती पुण्याला पोस्टिंग येत आहे बरं का, आपल्या तिथं पोस्टिंग आलेली आहे. मग घेऊन चाललेत शिवून माझ्याकडून. तर खूप सारे असे कोंबो ड्रेस मी नाही शिवायची, 5 लोक आहेत, ती एवढी हेल्दी आहेत ना, सर्व एकसारखेच आहेत. तर हे बघा हे चालली म्हटली खूप सारे ड्रेस खूप सारे ब्लाऊज शिवून घेतले माझ्याकडून त्यांनी. आणि मी म्हटलं चल बाई, आणि आता येणार आहे म्हणून कॉल केला आहे. आणि साडी ब्लाऊज ते जे कंप्लीट केलेले आहेत पुण्यात. म्हटलं की आमची पण पोस्टिंग आली तर बरं होईल तुमच्या आशीर्वादाने. आणि आता पॅकिंग करते. आणि चला गाईचा ड्रेस बघून घ्या. ह्या ड्रेसला बघून का नाही अजून मराठी ताईंनी का नाही ड्रेस शिवायला टाकलेला आहे गायूसारखा आणि वेगवेगळे. आणि गायूने दुसऱ्या ताईंचं मी मुलींचं शिवलेलं कस्टमरच्या, तर त्यांचं बघून गाईनं मागितलेलं. मग गाईला शिवलेला इतका पसंत आलेला का नाही सर्वांना. आणि गायू पण रडत होती, शिवले आणि गायूने घातला पण आहे. तर बघून घ्या. गायू राणीचा फ्रॉक हा होता, ह्याचाच पॅटर्न आणि वेगवेगळे आता शिवणार आहेत. तर गायू राणी काढून पोज पण दिलेला, व्हिडिओ बनवलेला. चला मला फौजी साहेबांनी दागिने घेतलेले आहेत, दागिने खूप मोठे आहेत, खूप आवडलं मला. तर हे बघा गळ्यातलं केलेलं आहे, खूप जड झालेलं आहे आणि चोरी करून जाईल त्यासाठी ना पिलू म्हणते ह्याच्यात सगळं ठेवलेलं आहे बरं का. चोराची कमाल. कसा वाटतोय गळ्यातला बघा, बघा सोन्याचा डबा आहे त्यातला. पिलू म्हणते तमिळ लाडू सारखं दिसतंय, मला नको तूच घाल. हां पिलू गाय असते. हे बघा गळ्यातला तुम्ही बघू शकता, किती सुंदर वाटतोय. किती तोळ्याचं असणार आहे, वजन झालंय. गळा बिळा कापून यायचे माझे कोणतरी चोरा येऊ नको बरं का घरी. चोर बाबा तिथंच थांब घरात तुझ्या. लय तोळ्याचं आहे, लय उचलनाच झालंय. तुम्ही सांगा बरं किती तोळ्याचं, किती लाखाचं, किती रुपयाचं असेल, किती हजाराचं असेल. सगळ्यातलं 1000 रुपये आणि लाख ह्यातून निवडून फक्त एक कमेंट यायला पाहिजे की किती पैसा, किती हजार, किती लाखाचं. ठीक आहे, तर चला फटाफट. खूप सुंदर है ना. ऐसे बोले थे, हाँ बोले थे. क्या बोले थे? उधर बैतूल कोने में बोला था. अच्छे, मतलब तुम्हें चोरी के लिए बोल रहे थे, वो झूठ बोल रहे थे जैसे चौक लाते हैं कौन खाता है, चोर चोरी से बैठ के खाता होगा, ऐसे बोल रहे थे. बाल ऊपर कर. नहीं ऐसे नहीं बोले थे. क्या बोले थे? चौक खा लो चुपकी कोने में बोले थे. किसको बोले थे? मुझे. अच्छा तू चोरी से खाती थी इसीलिए बोल रहे थे. देख झुटके से बोलते. मैं नहीं खाती तुझ खाती, इसलिए पापा चोरी पकड़ी गई थी तेरी. कौन चोरी किया था मेरा मोबाइल? ते तूने चोरी किए थे. मैंने नहीं किया था, पापा ने मुझे मोबाइल दिया था ऊपर से चोरी कर. अच्छा तू तो सबसे बड़ा चोर है. तू चोर नहीं हूँ मैं, आप हो चोर. अच्छा बघितलं का ती. आप छोटे से चोरी से खाते हो लेकर. बघितलं का. पप्पा म्हटलं आता चॉक आणले खाऊन टाका. चोरी अशी गाय काय करते माहिती आहे, मागं नाही म्हटली तुम्हाला, माझं चॉक नेऊन खात होती, त्याला पकडलं आम्ही आणि हे जेव्हा मागं बसती दरवाजाच्या मागं लपून खाती. पकडलं म्हणून वर ठेवते. म्हणून पप्पानी इशारा मारला होता, ती म्हणती मला खायला सांगितलं. नाही खाती. पीछे जा पीछे. मैं चली जाती हूँ फिर पीछे. बापरे मी तर हसूनच मेली. गाईचा डान्स मी पाहिलाच नव्हता. मागं दादू बसलाय बनेवर म्हणून का नाही गाईचा फोटो ठेवलाय. त्या दोघी गाई आणि पिलूने मज्जा केलेली आहे.
व्हिडिओ बघितला मग म्हणलं टाकायचा, म्हणून तुमच्यासाठी पण टाकते. आठवणी राहील माझ्या गायीची. चला अभ्यास करते माझी गायू राणी आता. V for हां, well. व्हेरी गुड. नेक्स्ट. W for हां, watch. व्हेरी गुड. X for हां, telephone. व्हेरी गुड. Y for हां yes. हां, एच्ड. हां, नेक्स्ट. Z for zebra. क्लॅपिंग 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 क्लॅपिंग. तर मी फुलके बनवत आहे. तर बघू शकता तुम्ही, पीठ घेतलेलं आहे कणिक मळून, अर्धा तास ठेवलेलं झाकून. हे बघू शकता तुम्ही, एका हातात कॅमेरा घेऊन अशी बनवत आहे फुलके. हे अशी. एक मिनिट. तर अशी बनवून आपली रेडी झालेली आहे फुलके. आता आपल्याला पॅनमध्ये का नाही पूर्ण फुलवायची. गरम गरम बनवस्तवर फौजी साहेब येतील आता जेवायला. आपली फुलके अशी फुलून रेडी आहे. बघ, पाहू शकता. हे बघा, फक्त व्यवस्थित त्याला शेकून घ्यायचं आहे आपल्याला. पॅनमध्ये फुलली का नाही सांगा नक्की. हे बघा, टमाटर इथे म्हटलं की पळून गेलंय. शना इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. पळापळीचाच खेळ चाललाय आता. बघा बघा बघा, झालं. येतोय, जातोय, घेतोय, जातोय, आता जातोय. बघा कुठं चाललाय किश. या मग घरी या. आता ही एक्सरसाइज तिची संध्याकाळी जाऊन लगेच. ही बघा एक्सरसाइज, किती खुश आहे. अ बाया बाय बाय बाया. आ बच्चा बस म्हणते बघा, मला म्हणते उठू, म्हणते उठू. बघा बघा, उठ म्हणते, उठू उठू. कुठे जाऊया उठून, कुठं जाऊ. हां हां उठा. काय बघितलं काय माहिती. मी म्हटलं गोदीत या, नाही म्हणताय, पळून गेलं अजून. बघा किती खुश आहे. सर्वांना असं बघायची सवय झाली ती. हे असं बघा, त्याला नकोच म्हणते. हे बघा.